हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या YouTube चॅनलने तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर काय होतं ना बराच वेळा आपण बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर बरेचसे पदार्थ आपण खातो जसं की पाणीपुरी म्हणा पॅटीस म्हणा वडापाव म्हणा आपण बाहेर खातो। पण काय होतं एखादा वडापाव खाल्ला तर खातो परत एखादी पाणीपुरीची प्लेट खातो पण मन भरून आपलं किंवा पोट भरून आपण खात नाही। आणि बराच बाहेर सगळ्यांनी जर घरातला पूर्ण परिवार जेवढा केवढा मोठा असेल छोटा असेल जर बाहेर खायला गेलं तर ते आपल्याला परवडत सुद्धा नाही का तर खूप जास्त महाग पण असतं आणि जसं पाहिजे तसं मनाला जशी चव पाहिजे तशी भेटत सुद्धा नाही शिवाय व्यवस्थित नसतं जसं की घाणेरड्यावर आपल्याला एकटं दिसतं पण आता जाऊ दे ठीक आहे आपण खायला लागलोय म्हणून मन मारून खातो सुद्धा का तर आपल्या ती खाण्याची इच्छा असते त्यासाठी आपण बाहेर जाऊन खातो। पण हेच जर पदार्थ आपण सगळे घरात जर बनवले तर एकदम स्वच्छ पद्धतीने आपण बनवू शकतो शिवाय मन भरून पोट भरून खाऊ शकतो आणि बाहेरच्या पेक्षा घरामध्ये खर्च सुद्धा कमीच होतो। आणि आमच्या सुद्धा घरी असंच आहे जेव्हा कोणता पदार्थ खाऊ वाटेल ना तो घरीच बनवायचा बाहेरून आणायचा नाही। आणि आता आमच्या घरी सगळ्यांना सवय झालेली आहे की म्हणा स्नेहा जरी बाहेर गेली ना ते पाणीपुरी वगैरे खात नाही बाय चान्स कधीतरी जबरदस्ती मैत्रिणी करतात चल खाऊया म्हणून तर कधीतरी खाती पण तिला बाहेरची पाणीपुरी बिलकुल आवडत नाही। आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की घरी सगळे काय पदार्थ बनवायचे समोसा असो वडापाव असो पॅटीस असो किंवा पाणीपुरी असो काही असो घरी बनवायचं आणि खायचं एकतर मन भरून खायचं आणि पोट भरून सुद्धा जेवढं खर्च सुद्धा जास्त लागत नाही तर तुम्ही सुद्धा एकदा हे नक्की ट्राय करू शकताय। आणि एके टायमाचं आमचं ते जेवणच असतं सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा काही आम्ही कोणता पदार्थ बनवला त्या दिवशी मी जेवण बनवत नाही का तर सगळेजण तेच आवडीनं खातात आणि दुसरं जेवण वेस्ट होऊन जातं त्यासाठी मी जेवण बनवत नाही। तर आज सुद्धा तसंच आहे संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता मी काय बनवणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे सांगते ते म्हणजे ते तर वाटाणे आणि बटाटे मी गॅसवरती शिजायला ठेवलेत कुकरमध्ये आता ते कसले वाटाणे आहेत ते तुम्हाला नंतर उघडल्यानंतर दाखवल। आणि इथं माझ्या बहिणीचं बाळ आले त्याच्यासाठी मी नाचणी बनवते शिवाय बाळाला नाचणी चारणं खरंच खूप फायद्याचं असतं। तुम्ही जर चारत नसाल तर तुम्ही सुद्धा बाळाला चारायला सुरुवात करा पण बाळ तुमचं 6 महिन्याच्या पुढे असलं पाहिजे ठीक आहे। आणि शिवाय हे नाचणीचं ना आपण जर बाळाची आई असाल दूध पाजत असाल बाळाला तर तुम्ही सुद्धा स्वतः खाऊ शकता किंवा तुमच्या घरात कोणी आजोबा असतील आजी असतील त्यांची तब्येत खराब असेल किंवा त्यांना खाणं होत नसेल तर तुम्ही त्यांना सुद्धा हे चारू शकता। मिक्स्ड ड्रायफ्रूट असं नाचणीचं पीठ आहे आणि हे खरंच खूप पौष्टिक आहे तर बाळाला तुम्ही आरामात हे चारू शकता। तर आमच्या बाळाला सुद्धा हे खायला आवडतं तर आता मी बनवत आहे त्याची मम्मी बाहेर गेली तर मी आता बनवून त्याला चारणार आहे। तर जास्त वेळ लागत नाही 10 ते 5 मिनिटात तयार होतं हे पटकन पाणी उकळायच्या आधी मिक्स करून शिजायला ठेवावं लागतं। जर आपण गरम पाण्यात जर हे नाचणीचं पीठ टाकलं तर ह्याच्यामध्ये गुटळ्या होतात आणि ते व्यवस्थित म्हणजे विरघळत नाही त्याच्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये मिक्स करून हे शिजवायला लागतं। तुम्ही पाहिजे तर दुधामध्ये सुद्धा शिजवू शकता पण आमचं बाळ दुधामध्ये टाकलेलं खात नाही ठीक आहे। आणि इथं बाळाला चारून वगैरे झालं पण आता त्याला खाली खेळायला जायचं त्याच्यासाठी त्याची रडायची घाई चालू झाली का तर त्याची मम्मी आली नाही दवाखान्यात गेली ती तर चला मग माझं त्याचं खाऊन झालं मी आता त्याचं तोंड वगैरे पुसते आणि इथं माझं पाणीपुरीची बाकीची तयारी चालू आहे। मी इथं गोड पाणी बनवण्यासाठी साईडला पाणी ठेवलेलं आहे बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं मी हे टाकले साखर टाकली तुम्ही खजूरसुद्धा टाकू शकता खजुरीचं वाटून खजूर जी असते आपली ओलसर त्याच्यामधले बिया जर शिवाय ओलसर खजूर असते ना त्याच्यामध्ये बिया जर नसतातच जर असले तर तुम्ही ते काढून मिक्सरमध्ये वाटून त्याचं सुद्धा तुम्ही पाणी करू शकता पण मी खजूरचं पाणी करत नाही का तर मुलांना आवडत नाही। आणि शिवाय स्वप्नील आणि स्नेहा दोघंच गोड पाणी खातात आम्ही तर गोड पाणी खात नाही आहे आमच्यासाठी आम्ही तिखट पाणी बनवणार आहोत। आणि ह्याच्यामध्ये मी साखर टाकली थोडासा ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे जेणेकरून हे गोड पाणी मस्तपैकी असं तयार होतं। कॉर्नफ्लॉवर नव्हतं तर मी सचिनला आता आणायला लावलं होतं बरेच दिवस माझं कॉर्नफ्लॉवर संपले आणि कॉर्नफ्लॉवर जर नसलं तर मला प्रॉब्लेम होतो का तर बऱ्याच काही जेवणामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते जेणेकरून आपल्या कोणत्याही भाजीला म्हणा किंवा कशात जरी टाकायचं असेल त्याला थोडीशी ग्रेव्ही पद्धती येते त्यासाठी मी आता 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेऊन थंड पाण्यात मिक्स करून हे टाकावं लागतं जेणेकरून ह्याच्यातसुद्धा गाठी वगैरे होत नाही जर गरम पाणी टाकलं ना तर सगळ्या ह्याच्यामध्ये गुटळ्या होतात। आता बरेच जण वापरतात हे सांगायची गरज नाही पण कुणाला जर माहीत नसेल तर त्यांना सांगितलेलं थंड पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं। आता मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला व्यवस्थित मिक्स करून टाकणार आहे आणि हे पाणी 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवर उकळणार आहे। थोडंसं एकदम असं घट्ट पण नाही जास्त होत आणि पातळ पण नाही होत जास्त जर तुम्ही पीठ टाकताल तर घट्ट होऊ शकते पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता ठीक आहे। आता हे पाणी तयार झाल्याशिवाय पाणी खायच्या आधी एकदम थंडगारसुद्धा झालं पाहिजे जेणेकरून खायलासुद्धा मस्त टेस्ट येणार आहे ठीक आहे। तर चला माझे वाटाणे पण शिजत झाले मी 5 ते 6 शिट्ट्या केलेल्या आहेत जेणेकरून वाटाणे व्यवस्थित शिजतील का तर मी रात्रीपासून भिजायला सुद्धा ठेवले होते भिजलेले वाटाणे शिजायला ठेवले जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही। आणि जर वाटाणे कच्चे डायरेक्टली शिजायला टाकचाल तर त्याला खूप जास्त वेळ लागतो ठीक आहे। आता मला तिखट पाणी बनवण्यासाठी मी बाकीचं काही सगळं सामान हे करते जसं की मिरच्या कोथिंबीर वगैरे सगळं व्यवस्थित साफ करून धुवून घेते आणि त्याची मी चटणी बनवणार आहे चटणी नाही तिखट पाणी बनवणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला चटणी बनवायला लागेल जेणेकरून आणि ही चटणी ना खरंच अतिशय
टेस्टी छान आणि मस्त होते. आता ह्याच्यामध्ये काय काय टाकले ते सुद्धा तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. आणि पाणीपुरीचं पाणी जर तिखट झणझणीतच हे चांगलं लागतं खायला, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी मिरच्या टाकल्यात, अद्रक टाकलेले, लसूण आणि कोथिंबीर. पुदिना आता सध्या नव्हता माझ्याकडे, पुदिनासुद्धा मी टाकते त्याच्यामध्ये, पण पुदिना आता नव्हता. तर ठीक आहे म्हटलं, आणि सचिनला सांगायचं होतं आणायला, तर माझ्या लक्षातसुद्धा नाही. तर म्हटलं जाऊ ते बिन पुदिन्याची पाणीपुरी. आणि त्याच्यासाठी मुठभर एक कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे. आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे, खूप जाडसर नाही. जर जाडसर तुमची पेस्ट होत असेल तर तुम्ही ह्याला गाळून घेऊ शकताय, पण मी गाळत नाही का, तर एकदम मी बारीक वाटून घेते. आणि जर कधीतरी बायचान्स जाडी झाली तर मी गाळूनसुद्धा घेते. ठीक आहे. आता पाणी टाकून थोडंसं एकदम बारीक पेस्ट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशी पेस्ट वाटलेली आहे. तर बघू शकता ह्याच्यामध्ये एक अर्धसुद्धा मिरचीचं बी वगैरे राहिलेलं नाही. अशी बारीक पेस्ट वाटून घ्यायची, जेणेकरून खूप छान आणि मस्त आपलं टेस्टी पाणीपुरीचं पाणी बनणार आहे. त्या एका पातेल्यामध्ये ओतून घेतलं मी सगळं. आणि आता ह्याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे आहेत ते सगळे दाखवते तुम्हाला. तर आता जेवढं पाहिजे तेवढं ह्याच्यामध्ये आधी पाणी ओतते. कलर बघू शकता एकदम हिरवागार मस्त असा आलेला आहे पाण्याला. आणि आता जेवढं पाहिजे तेवढं मला पाणी ओतते आणि त्याच्यामध्ये नंतर मी काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आता मिक्सरचं भांडंसुद्धा मी मिसळून टाकते, जेणेकरून आपला बिलकुल मसाला काही वेस्ट होणार नाही. आणि आता जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी ओतले. आता ह्याच्यामध्ये काय काय मसाले टाकणार आहे ते सांगते. तर हा पाणीपुरी मसाला टाकलेला आहे 1 चमचा भरून, आणि चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा. आता पाणीपुरी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरी जो वापरता तुम्ही तो टाकू शकता. मी एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला टाकलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणखीन ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे तर 1 लिंबू टाकायचा आहे. आणि कलर तुम्हाला ह्याचा वेगळा वेगळा दिसत असेल का, तर हा ओरिजिनल कलर आहे जो हिरवा एकदम दिसतोय तुम्हाला, तो ओरिजिनल आहे. आणि जर थोडासा ही दिसतो ना, जर पांढरा दिसतो ना तुम्हाला, तर तुम्ही मोबाईलची लाईट लावल्यानंतर तो पांढरा कलर दिसतो. आणि हे अंधार पडतो ना, त्याच्यासाठी मग मोबाईलची लाईट लावावं लागते, तेव्हा हे असा कलर दिसतो, तुम्हाला समजत असेल. आणि हा मोबाईलची लाईट बंद केल्यानंतर असा हिरवा दिसतो. आणि वाटाणे माझे शिजून झाल्यात. कधी पण पाणीपुरी बनवताना मी पांढऱ्या वाटाण्याची पाणीपुरी बनवते. जास्त करून तर पांढरे वाटाणे भेटत नाही, तर एके ठिकाणी भेटतात, आम्ही तिथून आणतो आणि नंतर मग त्याची पाणीपुरी बनवतो. डायरेक्टली आपल्याला हिरवे वाटाणे कुठं बी भेटतात. जर तुम्हाला पांढरे भेटले नाही तर तुम्ही हिरव्या वाटाण्याची पाणीपुरी बनवू शकता, पण चव ही पांढऱ्या वाटाणे खूप छान आणि मस्त येते. ठीक आहे. आणि आता एका प्लेटमध्ये मी पुऱ्या काढल्यात. आणि पुऱ्या जास्त लागतात, त्याच्यासाठी मी पुऱ्या बाहेरून आणते. घरी पुऱ्या बनवायला खूप जास्त वेळ लागतो आणि एकटीला एवढ्या पुऱ्या होणार सुद्धा नाहीत. त्यासाठी रगडा वगैरे पाणी सगळं काही मी बनवते आणि पुऱ्या मी बाहेरून आणते. तर माझी बहीण पण आली आता. तर आता इथं दोघंजण खात होते. फ्राईड राईस आणलं होतं, तर स्नेहा आणि बाळ बसलं होते तिथं, पण बाळाने काही खाल्लं नाही आहे आणि शिवाय ती बाळाला चारत नाही आम्ही. तर खायचं झाल्यानंतर पाणीपुरी खायला लागलो आम्ही. आणि आता ती पण घरी गेली. आणि पाणीपुरीचा असा आमचा मस्तपैकी सिक्रेट पाणीपुरीचा बेत असतो. आणि पाणीपुरी केली की त्या दिवशी मी जेवण वगैरे बनवत नाही. तर सगळेजण असं मस्तपैकी एन्जॉय करतात. तुम्हीसुद्धा एकदा असं ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्हाला कोणता पदार्थ बघायचा आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ बघायचा हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी बनवण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, मग चला मग पटापट किचनमध्ये जाऊया आणि सिक्रेट पाणीपुरी बघूया कशी आहे ती.